नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण नागरे, श्रीराम बायोसीड कंपनी प्रतिनिधी। आज आपण कासोद या गावामध्ये आलो आहे। तर आपण सध्या इथं उभे आहे कपाशीच्या प्लॉटवरती। इथं बायोसीड कंपनीचं 6001 वाहनाची लागवड केलेली आहे। तर आपण शेतकऱ्यातून जाणून घेऊ बायोसीड कंपनीचं 6001 वाहनाबद्दल कसं वाटतं, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझे नाव निलेश सुरेश जोडके, राहणार कासोद। तालुका तुमचा? तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9665206630। तुम्ही कुठल्या वाहनाची लागवड केलेली आहे? मी 1 जूनला आपली बायोसीडची 6001 या वाहनाची लागवड केलेली। 6001 वाहनाची। आजची तारीख बघितली तुम्ही शेतकरी मित्रांनो, तर आज आहे 14 ऑगस्ट 2025। तर जवळपास या प्लॉटला 2.5 महिने झालेले आहे। तर तुम्ही प्लॉट वगैरे बघू शकता। तर दादा, तुम्हाला काय वाटतं या प्लॉटबद्दल? आपण आतमध्ये जाणून घेऊ। मला फुलपातळी भरपूर लागलेली आहे आणि वाहन चांगले रोगप्रतिकारक क्षमता वगैरे कशी वाटते या वाहनाची? एकदम कमी रोग समजा कमी त्याच्यावर। आता या आणि त्याला जे ना हे बोंड आहे ना, हे 5 कापडीचं बोंड आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा 5 पाकळ्याचं बोंड आहे आणि त्याला फुल आहे। बोंडाची साईज पण बघू शकता तुम्ही। आणि फुलपातळी बी भरपूर लागलेली आहे। आता तुम्ही आपण या झाडाचे बोंड मोजले, आता किती माल तयार झालेला आहे? किती? 50 कैरी पॅक गेली त्याची। 50 कैरी पॅक झालेली। आणि आता याला फांद्या किती आहे? फांद्या आता एका झाडाला 14 फांद्या मोजल्या आपण। एका झाडाला 14, आता 2 झाडा मिळून जवळपास 24-25 फांद्या आहेत। हो. बरोबर। आणि एका फांदीला फळाची संख्या किती आहे? म्हणजे चेन बेरिंग म्हणतो आपण तसं। एका झाडाला बघा ना, 1 2 3 4 5 6 आणि 7 अजून त्या रूल पाहिजे। हा, तर जवळपास एका याला तुम्हाला बघू शकतो पात्याची साखळी पद्धत पाते आणि इरेक्ट झाड आहे, म्हणजे कुठेही दाट अळेल वगैरे नाही। रोग प्रतिकारक क्षमता वगैरे कशी? कमी तिच्या रोगराई भरपूर कमी तिच्या, खूप कमी आहे दुसऱ्या वाहनापेक्षा। दुसऱ्या वाहनापेक्षा। तर तुम्ही आता इतर शेतकरी बंधूंना काय सांगसाल बा? मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की मी यावर्षी एक थैली लावलेली आहे बुवा। मी पुढच्या वर्षी 4 पॅकेट लावली की दुसरे शेतकरी मला सांगले की तुम्ही लावा हे बायोसीडचं 6001 वाहन लावा। आणि मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पुढच्या वर्षी लागवड करा। तर तुम्ही प्लॉट पण बघू शकता, पूर्णपणे प्लॉट हिरवागार आहे। तर शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की त्यांनी आपला 6001 वाहनाची लागवड करावी आणि आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करावी। धन्यवाद।